हाय फ्रेंड, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आजच्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. आज आहे संकष्ट चतुर्थी. होळीनंतर जी चतुर्थी येते ना, तर ती चतुर्थी आहे आज. आणि तुम्हाला आज जे घर दिसतंय आजच्या व्हिडिओमध्ये, तर ते थोडं वेगळं दिसत असेल, कारण तर आज आहे आमच्या घरी काय आपले थाट. संकष्ट चतुर्थी निमित्त कुळदेवता, आमची कुळदेवता आहे जोगेश्वरी माता, आणि त्या देवीचा आज थाट आहे. तर सर्व मिळून म्हणजे आमच्या जे भोवनकी सर्व मिळून आम्ही पूर्णाचा स्वयंपाक करतो आणि देवीचा थाट भरतो. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान आणि खूप इंटरेस्टेड व्हिडिओ होणार आहे. हे आहेत आमचे कुळदैवत जोगेश्वरी माता. ये तांता पूर्णाचे पोडे मोठे परातले बांधले. इथे चालू आहे भाताची तयारी. तर भात बनवण्यासाठी तांदूळ धुतला जातोय. तर कोणी जसं रिकामं नाही बसत, ज्याला जे काम दिसतं तो ते काम करत असतं आणि सर्व मिळून कुठंच आवरलं जातं. तर कडकपणे खूप अशी धावपळ वगैरे होत नाही किंवा खूप थकवा वगैरे येत नाही. हसत खेळत सर्व कामं चालतात. तर 3 खापर ठेवलेले आहे आणि एक खापराच्या ठिकाणी जवळपास 3 बायका असतात. तर पुरणपोळ्यांच्या घड्या करण्यासाठी वेगळ्या बायका, परत शेकण्यासाठी वेगळ्या बायका असतात, पुरणपोळ्या लाटण्यासाठी वेगळ्या बायका, गोळे तयार करण्यासाठी वेगळ्या बायका असं, आणि कणिक ताणण्यासाठी अशी कणिक ताणावी लागते. म्हणजे केव्हाचं भिजलेलं हे पीठ म्हणून छान असं मुरवून गेलं आणि पुरणपोळ्या पण खूप छान बनत आहेत. तर खूप मजा येत असते आणि खूप छान वाटतं. खूप कॉमेडी चालू असते. बाई असू नका, पुरणच्या पुढे पाठवून जाईल. घेतला ना ग बाई, पुरणची पोळी आलता ना.
असे डुबुकडे ह्या भाजीत खायला. आणि इथं चालू आहे जेव्हा देवीचा थाट भरला जाईल ना तिथं दिवा लावला जातो. याला काहीतरी म्हणतात पण मला ते आता नाव नाही आठवते. मेढ्या का काहीतरी असं म्हणतात या दिव्याला. तर दिवा बनवला जातो आहे आणि हा दिवा पूजेच्या वेळेस लावला जाईल. आणि आता आम्ही आलो आहेत. तिकडचं सर्व काम आटोपलं होतं. तर माझ्या ज्या जाऊबाई आहेत ज्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतात, तर आम्हाला नात झाली म्हणजे त्यांना नात झाली, मुलीला मुलगी झाली आहे. तर तिला पण बघायला म्हणजे बघून गेलो आहे आधी, पण जवळच घर होतं. म्हणजे आमचं घर तर शेतात आहे पण यांचं घर गावात आहे. आणि हा थाट जो भरला जातो ते घर पण गावात आहे, तर त्यांच्या घराच्या जवळच होतं. तर तिथं आलो होतो. त्यांनी चहा पाणीला बोलवलं होतं. माझ्यासोबत ज्या बाकीच्या माझ्या जाऊ आहेत त्या जळगावला राहतात, तर त्यांना पण बोलवलेलं होतं म्हणून आम्ही इथं आलो होतो. आणि ह्यांचं बघायचं बाकी होतं नातबाईला त्याच्यामुळे. आणि गावात काही येणं नाही होत, तर ते म्हटलं चल ये बुवा असं. तर खूप क्यूट आहे ती दीदी, छोटूशी बाळा, परी म्हणतात तिला. तर आता 1.5 महिन्याची झालेली आहे. आणि थोडा चहा वगैरे घेतला आणि आता लगेच परत थोडं फ्रेश वगैरे होऊन जिथं पूजा आहे म्हणजे थाट भरला जाणार आहे तिथं जायचं आहे. तर यांचं घर म्हणजे मध्ये देवारा वगैरे खूप छान आहे. खूप छान ठेवतात ते देवारा, पण मला तेवढं जमलंच नाही दाखवायला, खूप घाई होऊन गेली होती. आणि इथं बघा आता आमचा हा थाट भरला जातो आहे देवीचा. हे जे पुरणपोळ्या ठेवल्या आहेत ना, तर 5-5 पुरणपोळ्यांची म्हणजे अशी 5-5 पुरणपोळ्यांची रांग ठेवलेली असते. म्हणजे इथं सर्व तयारी चालू आहे, हळूहळू सर्व रचलं जातं आहे. आणि बरेचसे लोक म्हणजे यायचे बाकी आहेत, बरेचसे म्हणजे जो तो ज्याच्या त्याच्या घरी चाललं गेलेलं असतं स्वयंपाक करून, सर्व फ्रेश होऊन येत असतात. आणि बघा आता सर्वजण जमले आहेत आणि थाट भरला गेलेला आहे. सर्व पूजा वगैरे फक्त दिवा वगैरे लावण्याची बाकी आहे आणि पूजा वगैरे करायची बाकी आहे. तर पूर्ण तयारी झालेली आहे. ते पुरणपोळ्या आहेत तर त्या 5-5 पुरणपोळ्यांचे 5 गट्टे असतात. आणि त्याच्यावर एकेकावर ते हरभरे, खीर आहे ना ताटात ठेवलेली, मध्ये पान झाकून दिलं आहे किडे वगैरे नको पडायला म्हणून. आणि ते फुनके असतात ते असं ठेवलेलं आहे. फक्त आमटी नसते इथं, सर्व गोड असतं. आणि आता म्हणजे जे भाऊबंदकीतले सर्वात वरिष्ठ असतात ना, तर त्यांची पूजा केली जाते. आधी एक जोडपं घेतलं जातं असं, आणि त्यांच्या हाताला आणि पायाला हळद लावली जाते. आणि त्यांची ही गाठ बांधली जाते. आपण काय म्हणतो याला आता मला पण नाही हे गाठ म्हणजे असं नवीन जोडपाचे नसतं का, कुठल्या पण पूजेला नवीन जोडपं बसवतात, तर तसं त्या टाईपमध्ये पण इथं फक्त नवीन जोडपं न बसवता वरिष्ठ जे वडीलधारी आहेत त्यांना बसवलं जातं. आणि इथं खूप आता म्हणजे हॉल आहे ना त्यांचा छोटा पडत होता, गर्दी खूप होती. आणि हे बघा मी सांगितलं होतं ना सर्वांचे देव येतील, तर आता सर्वांचे देव आणलेले आहे. आणि अशा प्रकारे सर्व पूजा मांडलेली, दिवा वगैरे पण लावला गेलेला आहे. आणि आता आधी त्यांची पूजा होईल. आता ज्यांच्या घरी थाट आहे ना ते पूजा करतील, तर हे जोडप्याची पूजा करतील. आणि मग त्यांची पूजा झाल्यावर आरती वगैरे होते. आणि आरती वगैरे झालं की हा जो थाट भरलेला असतो आणि जेवायला स्टार्ट होतं. तर मग ह्या थाटामध्ये ना भाऊबंदकीचे म्हणजे ज्यांना जेवायला बसायचं असतं ना, त्या आधी इथं 5 घास खातात, 5-6 म्हणजे असं थोडं खातात इथं, पुरणपोळी आणि खीर. म्हणजे सर्वजण एवढ्या याच्यात खातात आणि ते संपवायचं असतं आणि मग जेवायला बसतात. तर यालाच म्हणतात तो थाट असतो. म्हणजे सर्व भाऊबंदकी एकत्र यायचं आणि तिथं खायचं असतं थोडं थोडं. तर खूप मस्त वाटतं.
अशाच पद्धतीने 1 बाय 1 एक जोडपं येईल आणि पूजा करतील थाटची. आणि जे जोडपं समोर बसले आहेत म्हणजे जे वरिष्ठ मंडळी आहेत तर त्यांची पण पूजा करतील. आणि मग नंतर जे सिंगल असतात ते येतात, लहान मुलं मुली सर्वजण पूजा करतात एकानंतर. आणि मग आरतीवरती राहिलेले बाकीचे जण आरतीनंतरही पूजा करतात. आणि खूप छान व्हिडिओ बनला आहे. म्हणजे मला तर पहिल्यांदा माझा आजचा हा व्हिडिओ खूप आवडला, कारण सर्व परिवार एकत्र होते. तसे तर बरेचसे जण नव्हते, पण तरी असो. तर आता सर्वजण आरती करतायत आणि आरती झाल्यावर मग नंतर जेवायला बसणार आहोत. तर आरतीला देखील असंच एकानंतर एक जण येतात सर्वजण आणि एक एक जण आरती करत असतं. आता जेंट्स लोक जेवायला बसले आणि यानंतर बायका जेवायला बसतील. तर आजचा हा व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि प्लीज आमच्या खापरच्या पुरणपोळ्या कशा होत्या हे कमेंट्समध्ये सांगायला प्लीज विसरू नका. तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.